हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 10वी विषय इतिहास. आपण इतिहासातील काही सविस्तर प्रश्न अभ्यासणार आहोत. दररोज 2-3 प्रश्न अभ्यासल्याने अभ्यास करणं सोपं जात असतं. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचं कोणतंही टेन्शन न घेता किंवा कोणताही ताण न घेता तुम्ही परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतात. चला तर मग प्रश्न पहिला टिपा लिहा, पाहूया आपण. कला. उत्तर: स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या असे वाटत असते. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते, तिलाच कला असे म्हणतात. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. अशा पद्धतीने तुम्ही कला या विषयावर टीप लिहायची. पुढची टीप आहे हेमाडपंथी शैली. उत्तर: देवगिरी यादवांच्या काळात, विशेषतः हेमाद्री पंडितांच्या काळात विकसित झालेली एक भारतीय स्थापत्य शैली म्हणजेच हेमाडपंथी शैली होय. ही शैली प्रामुख्याने मंदिरांच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असे. या शैलीत बांधकाम करताना चुना किंवा इतर कोणताही बंधक पदार्थ वापरण्यात येत नसे. दगडांना विशिष्ट कोनात कापून त्यांच्या खोबणीत आणि कुसू यांच्या आधाराने मंदिराच्या भिंती उभारल्या जात असत. तारकाकृती बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी शैलीतील मंदिरांची उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या इतिहासाचा अभ्यास तुम्ही काळजीपूर्वक करायचा आहे, कारण भविष्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये MPSC UPSCच्या परीक्षांमध्ये अनेक प्रश्न विचारले जात असतात. पुढचं पाहूया आपण. मराठा चित्रशैली. मराठा चित्रशैली 17व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. मराठा चित्रशैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र व हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपात आढळतात. या शैलीचा विकास सचित्र हस्तलिखिते, लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रांमधून झाला आहे. या चित्रशैलीवर राजपूत, माळवा व युरोपीय चित्रशैलींचा प्रभाव पडलेला दिसतो. मराठा चित्रशैली जुन्या वाड्यांच्या दिवाणखान्यात व मंदिराचे छत, मंडप इत्यादींवर पाहण्यास मिळते. वाई, सातारा या ठिकाणच्या जुन्या वाड्यात मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. तसेच काही शंका असल्यास कमेंट्स करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.